नमस्कार, मी अभिषेक भंडारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ म्हणजे डी बाटूच्या कर्मचाऱ्यांनी आजवर निकृष्ट दर्जाचं कामकाज करून, भोंगळ कारभार करून, चुकीची व्यवस्था राबवून विद्यार्थ्यांच्या करिअरचं जे नुकसान केलंय, विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त केलेत, विद्यार्थ्यांच्या करिअरची वाट लावली आहे. या चुका डी बाटू कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि डी बाटूला झोपेतून जाग करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही हे निवेदन देत आहोत. या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमुख 6 मागण्या आम्ही करत आहोत. त्यामध्ये सर्वात पहिली आणि सर्वात प्रमुख मागणी, वायडी पडलेल्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देऊन तात्काळ पुढील वर्गात पोस्टपोन करण्यात यावं. दुसरी मागणी, विद्यार्थ्यांकडून एकाच गोष्टीसाठी दोनदा तीनदा फीस घेण्यात आली. एकाच गोष्टीसाठी दोनदा तीनदा घेतलेली फीस विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी, रिफंड करण्यात यावी. 2-3 वर्षापासून विद्यार्थ्यांचे बाकी असलेले, पेंडिंग असलेले निकाल तात्काळ लावण्यात यावेत. चौथी मागणी, विद्यार्थ्यांना, अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना एक्सटर्नल मध्ये पास करण्यात आलं पण इंटरनल मध्ये नापास दाखवण्यात आलंय. हा जो घोळ डी बाटूच्या कर्मचाऱ्यांनी केलाय त्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ पास करण्यात यावं. पाचवी मागणी, असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचा 5व्या सेमिस्टर मध्ये निकाल लागला त्यावेळेस ते 5व्या सेमिस्टर मध्ये पूर्णपणे पास होते, पण ज्यावेळेस त्यांचा 6व्या किंवा 7व्या सेमिस्टरचा निकाल लागला त्यावेळेस ते विद्यार्थी त्या पास झालेल्या 5व्या सेमिस्टर मध्ये पूर्णपणे नापास दाखवण्यात आले. आणि 6वी मागणी, ज्या इथून पुढे होणाऱ्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षा वेळेत घेण्यात याव्यात. हॉल तिकीट परीक्षेच्या कमीत कमी 5 दिवस अगोदर आणि जास्तीत जास्त 7 दिवस अगोदर विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात यावेत आणि निकाल नियमानुसार 45 दिवसाच्या आत लावण्यात यावेत. या 6 मागण्यांना घेऊन आम्ही आज हे निवेदन देत आहोत. या निवेदनामध्ये जर या 5 मागण्या पुढील 15 दिवसात जर डी बाटूच्या कर्मचाऱ्यांनी मान्य केल्या नाही तर आम्ही याच कार्यालयासमोर 15 दिवसानंतर आक्रमक असे आंदोलन करू. विद्यार्थ्यांचा आक्रोश या कार्यालयासमोर मांडू आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या कार्यालयासमोर धिंगाणा घालू. धन्यवाद.